हॅलो, वेलकम बॅक टू बीइंग योगिता. आज पहिल्यांदा मी डान्स ट्युटोरियलचा व्हिडिओ बनवणार आहे. मी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवरती प्रश्न विचारला होता की तुम्हाला कोणा आवडेल का डान्स ट्युटोरियल बघायला, तर ऑलमोस्ट 95% लोकांचा येस असं आन्सर आलं होतं. सो मी विचार केला की आपण डान्स ट्युटोरियलचा व्हिडिओ बनवूया. आणि बरेच व्हिडिओज आहेत इंस्टाग्रामवर आहेत, यूट्यूबवर माझे बरेच डान्सचे व्हिडिओज आहेत, पण त्यातला माझा सगळ्यात आवडता जो मी एका इव्हेंटमध्ये परफॉर्म केला होता, जो परफॉर्मन्स लावणी आहे, जी मी स्वतः कोरिओग्राफ केली होती. आता रीलसाठी वगैरे 1 मिनिटाचं मी जनरली कोरिओग्राफ करायचेच, पण मी पहिल्यांदा एक प्रॉपर परफॉर्मन्स कोरिओग्राफ केला होता. पहिल्यांदा नाही, खूप वर्षांनंतर केला होता. आणि मजा आली मला फार खूप दिवसांनी स्वतःसाठी कोरिओग्राफ करून. आणि मी विचार केला की ती कोरिओग्राफी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करूया. आणि पहिला डान्स ट्युटोरियलचा जो व्हिडिओ असेल तो याच्यावरच करूया असं मी ठरवलं. आणि तो व्हिडिओसुद्धा आहे यूट्यूब चॅनलवर आपल्या, खाली जाल जरा तर दिसेल तुम्हाला. गाण्याचं नाव आहे मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा. ही लावणी आहे ज्याच्यावर मी अतिशय मला वाटतं एक साधा सोप्पा असा डान्स बसवला आहे. आणि आज तो मी प्रॉपर स्टेप बाय स्टेप त्याची फोड करून तुम्हाला कोणा शिकवणार आहे. अँड आय होप की तुम्हाला सगळ्यांना तो आवडेल. सो सुरू करूया. ओके, सो पहिला जो तोडा आहे तो मी सोडते आणि लिरिक्सपासून सुरुवात करतो आहे आपण. तर पहिली जी स्टेप आहे, हा ऑडियन्स आहे आणि इथे बॅक करून मी उभी आहे. सो पहिले 4 बीट्स घुंगरूंचे वाजतात. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 यामध्ये 4 घुंगरूंचे बीट्स वाजत आहेत, ज्यात पाय आपण मागे टाकतोय. आता हे मी बॅकने करून दाखवेन, पण आधी मी फ्रंटने करून दाखवते की पाय जेव्हा मागे जातो तेव्हा थोडी बॉडीसुद्धा तुम्ही अशी जर वेव्ह केलीत तर ते अजून छान दिसेल. पण काही लोकांना जर हे डिफिकल्ट वाटत असेल की बॉडी पण आणि पायसुद्धा, जे बिगिनर्स आहेत त्यांना डिफिकल्ट वाटू शकतं. सो त्यांनी बॉडी जास्त नाही केली तरी चालेल, पण पाय व्यवस्थित त्या बीटवर येणं गरजेचं आहे, कारण ते घुंगरू वाजत आहेत. सो त्या घुंगरूच्या बीटवर तो पाय, ती थाप पडणं गरजेचं आहे. ओके, सो आणि हात आपण कमरेवर ठेवतोय. माझा डावा हात इथे कमरेवर आणि डाव्या हाताला उजव्या हाताने आपण असं होल्ड करतोय. सो 1, 2, 3, 4. आता यामध्ये बॉडी तुम्ही अशी छान वेव्ह केली तर ते अजून छान दिसेल. म्हणजे 1, 2, 3, 4. ओके, यानंतर एक हमिंग साऊंड आहे. याच्यामध्ये सुद्धा 4 बीट्स आहेत ज्यामध्ये आपण शोल्डर करतोय. सो आधी मी मला फ्रंटने करून दाखवते ती स्टेप, जी आहे. आता ही स्टेप करताना शोल्डर करताना थोडासा हिप पण जातो. सो 1, 2, 3, 4 हे दोन्ही कराल तर अजून छान दिसेल. बट अगेन, जर तुम्हाला दोन्ही जमत नसेल तर तुम्ही फक्त शोल्डर करू शकता किंवा फक्त हिपसुद्धा करू शकता. मी सजेस्ट करेन की हिप करा. जर तुम्हाला दोन्ही जमत नाही आहे, एक चूज करायचं असेल तर हिप करा, कारण ते जास्त छान दिसतं. ते फक्त शोल्डर केलं तर हे फक्त असं एवढं दिसेल, आणि दोन्ही केलं तर अजून छान दिसेल. तर त्या जो साऊंड आहे तिथे आपण करतोय. आता हे मी फ्रंटने करून दाखवला, तर मी बॅकने करून दाखवते. आपण दोन्ही करूया, घुंगरूनवाली स्टेपसुद्धा आणि हमिंगवाली सुद्धा. 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. यानंतर लिरिक्स सुरू होतात. ठीक आहे. ज्वानी ऐन भरा. ओके, सो यामध्ये आपण हात असे, आपण आळस कसा देतो तशी ती स्टेप आहे. इथून राऊंड करून फुल स्ट्रेच, पूर्ण स्ट्रेच करा. ती जितकी तुम्ही मोठी कराल स्टेप तितकी ती छान अशी सुंदर दिसेल. आणि पाय, आता आपला डावा पाय मागे आहे, सो उजवा पाय तुम्हाला उचलून पुढे ठेवायचा आहे. म्हणजे तुमची लास्ट स्टेप ही इथे आहात ना तुम्ही, सो उजवा पाय आपल्याला उचलून मागे ठेवायचा आहे. उजवा पाय आपला पुढे आहे, ही ऑडियन्स आहे, हे बॅक आहे. पाय आपल्याला फक्त उचलून मागे, आपला बॉडी वेट जे आहे ते पूर्ण उजव्या पायावर मागे शिफ्ट करायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला हात करायचे आहेत. सो
ज्वानी ऐन भरा. 5 6 7 8 1 2 3 4. पुढची स्टेप. इथे आलो, हात पुढे जातो. आता हे ज्वानी ऐन भरा, हे रा मध्ये हा हात येतो. सो हे इथे फुल स्ट्रेच केलं, उजव्या पायावर पूर्ण बॉडी वेट आहे. हे डाव्या पायावर शिफ्ट करून स्ट्रेट, आणि हे दोन्ही हात माझे स्ट्रेट आहेत, हे असे. आणि उजवा पाय जो मागे होता तो उचलून मी इथे साईडला आणला, अलगद स्लाईड करून, हे इथून इथे. सो 1 2 3 4. पायाची मूवमेंट जाते, उचलून मागे टाकला, स्लाईड करून पुढे आला. हाताची मूवमेंट जाते, ज्वानी ऐन भरा, आणि इथे एक हलकी नेक मूवमेंट जर आली, रा, हात असे स्ट्रेट, हात असे स्ट्रेट जातात, आणि हा हातसुद्धा स्ट्रेट. हे आली. आलीमध्ये हात फक्त एक असा, हात आणि नेक हे असे दोन्ही असं होतं. 1 2. सो आता आपण पूर्ण करून बघूया. ज्वानी ऐन भरा, आली. आली नंतर एक स्पिन आहे, आली. आता हा साधा सोप्पा आणि सरळ असा एक स्पिन आहे, ज्यात काही फार करायचं नाही आहे. आपला राईट लेग ऑलरेडी साईडला आहे, हात इथे आहेत. आता हाच पाय पुढे टाकून आपल्याला थोडं एक स्टेप पुढे जायचं आहे स्पिन घेऊन. सो हे इथे आहे, आली. हा पाय पुढे टाकून या पायावर स्पिन. साधं, काही फार अवघड नाही आहे याच्यामध्ये. लिटरली सगळ्यात सोप्पा हा स्पिन आहे. आणि हात जे इथे आहेत हे जस्ट असे करून इथे इथे. ओके. सो इथे आहात तुम्ही, स्पिन इथे. तर अंगुरी. आता हे स्पिन करून जेव्हा तुम्ही स्ट्रेट सरळ येता, त्यानंतर हात असे, हे आपल्याला असं राऊंड करायचं, असं राऊंड करायचं असं. आणि बसता तुम्ही उजव्या पायावरती. आणि हे 1 2. हिप मुवमेंट पण जाते, 1 2. हँड आणि हिप एकत्र राऊंड एक सर्कल करतात, 1 2. मस्त. अंगुरी रात. आता रातला अंगुरी झालं, दोन्ही हिप हँड सर्कल मुवमेंट झाली. त्यानंतर उजवा पाय काढून तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे. सोपं आहे, अजिबात काही अवघड नाही आहे. तुम्ही उजव्या पायावर बसलेले आहात, इथे साईडला ठेवला, आणि हँड मुवमेंट जाते 1 2. फक्त इथून हे, हा हात सरळ, हा हात डावीकडून उजवीकडे जातो. आता जितकं वाकता येईल ना तितकं वाका, तितकी ती स्टेप अजून छान सुंदर दिसेल. नसेल येत, बिगिनर असाल तुम्ही तर जास्त वाकू नका. काही खूप जास्त बिगिनर्सना खूप जास्त वाकायला कदाचित नाही जमणार. जर तुम्ही फ्लेक्झिबल नसाल, तुमची अपर बॉडी फ्लेक्झिबल नसेल तर ते कदाचित नाही जमणार. पण जर असेल, जर तुम्ही डान्सर असाल तर तुम्हाला ते छान जमू शकतं. अंगुरी रात. आता हे इतकं जर तुम्हाला वाकायला जमलं तर हे खूप छान, खूप सुंदर ती स्टेप दिसेल. रात. प्याली. आता हाच पाय आणि हाच हात एकत्र वर येतो. व्हेरी सिम्पल. ओके. अंगुरी रात. प्यालीला हात आणि पाय एकत्र स्लाईड करून वर येतो, आणि एक छान असं एक बॉडी पॉस्चर तयार होतं, ज्याच्यामध्ये लेफ्ट पाय तुमचा पुढे आहे आणि जसा फोल्ड आहे. सो इथून हे वर आलात, आणि हा एक असं बसतो आपण कमरेवर, तसं बसायचं आहे. प्यालीला तुम्ही हे करता. आणि पूर्ण डान्समध्ये एक लक्षात ठेवा की मोस्टली ना जिथे आपला हात जातो, जिथेही जातोय तिथे आपली नजर आणि आपला फेस गेला पाहिजे. यतो हस्त ततो दृष्टी असं म्हणतात क्लासिकल डान्स फॉर्ममध्ये, की जिथे तुमचा हात जातो तिथे तुमची दृष्टी गेली पाहिजे. सो जर मी हे करते आहे
तर माझी नजरसुद्धा हाताबरोबर हाताला फॉलो करत असली पाहिजे. हे असेल किंवा हे असेल, जिथे माझा हात जाईल तिथे माझी दृष्टी, माझी नजर गेली पाहिजे. इथे जाते तर इथे, इथे जाते तर इथे, इथे जाते तर इथे. सो हे म्हणजे हा रूल तर थ्रूआउट पूर्ण डान्ससाठी तुम्ही लक्षात ठेवा. आणि बिगिनर्सना थोडं अवघड जाईल, पण जे रेग्युलर करतात हळूहळू तुम्हाला आपोआप सवय होईल त्याची. हळूहळू तुम्हाला आपोआप त्याची सवय होईल की जिथे हात जातो तिथे आपोआप तुमची नजर जाईलच. ओके, सो आपण इथपर्यंत एकदा करूया. गाण्यावर करूया का? सो ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी इथे हा माझा चॅनल आहे ज्याचं नाव आहे बीइंग योगिता, BEINGYOGITTA. आणि तुम्ही एकदम खाली गेलात तर हा जो व्हिडिओ आहे आर्माइट कॉलेज इव्हेंट डान्स. ओके, नंतर एक तो तोडा नाही, ढोलकी वाजते. 4 बीट्स आहेत, तर त्यात आपण करणार आहोत 1 2 3 1 2 3 4. सॉरी, 4 बीट्स आहेत, 1 2 3 4. सो यामध्ये 1 2 3 1 2 3. आता हे बिगिनर्सना मे बी थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण प्रयत्न करा. 1 2 3. यामध्ये आपण राईट पाय उचलून हे करतो 1 2 3 आणि 1 2, ज्यामध्ये लेफ्ट पाय उचलून इथे टाकतो आणि राईट पाय त्याच्या मागे जातो. सो 1 1 2 1 2 3 1 2 3 4. सो 1 2, डावा पाय उजवा पाय आणि हात जातात 1 2. आता हात मी जवळून दाखवते. हात आपण हे असे असे ठेवतो. ओके, आणि हे राईट लेफ्ट 1 2. हात नजर उजवीकडे डावीकडे. सो अंगुरी राज प्याली 1 2. यानंतर आता हा जर सेंटर स्टेज असेल, ठीक आहे, तर आपल्याला पूर्ण स्टेज कवर करायचा असतो परफॉर्मन्स करत असताना. थोडंसं राईटला ट्रॅव्हल, लेफ्टला ट्रॅव्हल, राईटच्या ऑडियन्सबरोबर इंटरॅक्शन, लेफ्टच्या ऑडियन्ससोबत इंटरॅक्शन, हे करणं फार गरजेचं आहे, एस्पेशली लावणीमध्ये. सो ही स्टेप केल्यानंतर इथपर्यंत आपण बऱ्यापैकी सेंटर स्टेजला आहोत. इथून आपण थोडंसं डावीकडे डायगनली ऑफकोर्स ट्रॅव्हल करणार आहोत. सो हे झालं 1 2 1 2 3 1 2. यातसुद्धा हात 1 2 3 1 2 3 1 2. हात खोलून एकदम बाहेरून. जितकी मोठी स्टेप कराल तितकी ती जास्त सुंदर दिसेल. यानंतर आपण डायगनली ट्रॅव्हल करायचं आहे. लिरिक्स आहेत मदनाची रूप सुंदरा. यामध्ये हात जात आहेत असे वेव्स आहेत. ओके, सो ही वेव्ह करत आपण डावीकडे ट्रॅव्हल करतोय असं. मदनाची रूप सुंदरा. आता यामध्ये पाय लेग मुवमेंट ही आहे 1 2 3 4. आणि बॉडीसुद्धा तुमची पूर्ण वेव्ह हा वेव्ह आहे. वेव्ह आणि पूर्ण ओव्हरऑल बॉडी फ्रॉम शोल्डर टू चेस्ट टू पेल्विस हे मूव्ह, हे छान असं वेव्ह करत तुम्हाला तो ट्रॅव्हल करायचा आहे. इमॅजिन तिकडे कोणीतरी आहे आणि त्याकडे तुम्ही ट्रॅव्हल करताय. सो हे एक नजर तिथे ठेवून तुम्हाला हे ट्रॅव्हल करायचं आहे. सो मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा. यामध्ये आपली बॉडी ऑलरेडी आपला लेफ्ट पाय लेफ्ट एरिया पुढे आहे. सो इथेच आपल्याला जणू इंद्राची. आता हे खूप सोपं आहे. जस्ट हात तुम्हाला असे ओपन करायचे आहेत. इथे ओपन, डावीकडे ओपन, उजवीकडे ओपन. आणि फक्त सेट, म्हणजे जेव्हा इथे जाल तेव्हा डावीकडे जाल तेव्हा डावीकडे बसायचं आहे, उजवीकडे बसायचं आहे. हे बॉडी वेट तुम्ही शिफ्ट करायचं आहे. ओके, सो
इंद्राची. अगेन जिथे हात जातो तिथे तुमची नजर जाईल. डावीकडे जाल तेव्हा डावीकडे, उजवीकडे जाल तेव्हा उजवीकडे. मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची. हे फ्लावर जे आपण करतो ना, सो तेच आहे, फक्त हे छान ओपन करायचं आहे. इंद्राची अप्सरा. अप्सरा. आता ही खूप कॉमन अप्सरा स्टेप आहे जी सगळ्यांना ऑलरेडी माहीत असेल. तीच करायचं आहे आपल्याला. जसं मी म्हटलं होतं की फार साधा सोप्पा आणि सरळ असा मी डान्स कोरिओग्राफ केला. सो उजवीकडे बॉडी वेट आहे तुमचं. उजवा पाय उचलून तुम्हाला आणि हात इथे ड्रॉप. हात असे इथे लास्ट आहोत. फक्त उजवा पाय उचलून पुढे ठेवायचा आहे आणि एकदम अप्सरावाला एलिगन्स आणि तो बॉडीत वेव्ह आणून करायचा आहे. इथे आत हा बॉडी वेव्ह करून हा पाय अलगद पुढे ठेवायचा आहे. असं राऊंड करून पुढे. आणि हात तुमचे असणार आहेत हे साधं सोपं तुम्ही असं ठेवू शकता आणि हा हात असा ड्रॉप ठेवू शकता आणि हा बॉडी वेव्ह पुढे आहे. अप्सरा लास्ट झाली. गुलजार लार देखणी. आता यामध्ये अप्सराची इथे मुवमेंट आहे. उजवा हात तुमचा फेसवरून जातो. उजवा पाय फक्त उचलून डावीकडे टाकायचा आहे. सो 1, हाच हात धरून डावीकडे आणायचा आहे. सो पहिलं जाता पहिला हँड मुवमेंट आहे 1, 2 आणि 3 आणि 4. परत दाखवते. 1, हात इथून फेसवरून उजवीकडे जातो. डावीकडून उजवीकडे जातो. उजवीकडून परत डावीकडे येतो आणि हा राऊंड करून डावीकडे तुम्ही डाव्या पायावर बसता आणि हे पाय सोपं आहे खूप. इथे झालं. हा फक्त उजवीकडे टाकायचा आहे. हे झालं. हेही इथेच आहे. आणि जेव्हा तुम्ही हा वेव्ह करता तेव्हा फक्त हा पाय उचलून तुम्हाला इथे आणायचं आहे आणि हे करायचं आहे. सो गुलजार रार देखणी देखणी नखरेल चटक चांदणी. नखरेल चटक चांदणी. सो 1, 2. आपण तो जो नखरावाला एक ती स्टेप असते ना नाकाच्या इथे, असं नखरावाला स्टेप 1, 2. हे तर फार सोपं आहे, सगळ्यांनाच येईल. नखरेल चटक आणि ह्यात थोडीशी नेक मुवमेंट. फक्त हे नाही, हे 1, 2. यानंतर 1, 2 नंतर गुलजार लार देखणी नखरेल चटक चांदणी. जी मगाशी केली होती तीच आहे, फक्त मगाशी आपण स्टेप केलं होतं. मगाशी आपण हे केलं होतं. आता जंप आहे 1, 2. उजवा पाय डावा पाय, उजवा पाय डावा पाय. ही जंप आहे दोन्ही वेळा. आणि हात जातात 1, 2, 1, 2. तिथे ती ढोलकी वाजते 1, 2, 1, 2. ढोलकी, आपण ढोलकी कशी वाजवतो त्यात ढोलकी वाजवायचं आहे दोन्ही हातांनी. इमॅजिन इथे एक ढोलकी आहे जी तुम्ही वाजवताय. हो. आणि ह्याच्यात फुटस्टेप जाते 1, 2, 3, 4. जस्ट स्टेप 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 आणि हात ढोलकी 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 ढोलकी. सो 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. जितकं छान हे राऊंडमध्ये करता येईल तुम्हाला तितकं करू शकता. एका हाताने करू शकता, दोन्ही हाताने करू शकता. आणि ही डिपिंग 4 बीट. घुंगुरू झालं. आता उजवा पाय पुढे टाकायचा आपल्याला. घुंगुरू झालं. हात सिम्पल डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे. पायसुद्धा डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे 4 काउंट्स. घुंगुरू झालं बेभानं. आता जी नादानाला केलेली तीच बेभानाला पण सर्कल घ्यायचं आहे. बेभानं आणि हाय हात पूर्ण राऊंड आणि ही डिपिंग पण सर्कलमध्ये डिपिंग करायचं आहे. ओके. सो घुंगुरू झालं बेभानं. हे झालं बेभानं. आता 1, 2, 3, 4.
डावीकडे तुम्ही उजवीकडेही करू शकता, जी बाजू तुम्हाला कम्फर्टेबल असेल ती. मी डावीकडे गेली होती, सो हे आल्यावर डावीकडे इझी पण पडेल मला वाटतं आहे. हे केल्यानंतर हा ऑलरेडी आपण डावीकडे फॉल देऊ शकतो. हे झालं इथे करणं जास्त अवघड होईल मे बी. सो डावीकडे, डावा पाय पुढे माझा, उजवा पाय मागे आहे आणि उजव्या पायावर फॉल आहे माझा. उजव्या पायावर वजन जातं, हे आपण पडतोय साधारण असं आणि हात खाली ड्रॉप. सो 1 2 3 4. ना 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 थकवा. ह्याच्यात झालं 1 2 3 4. आता 1 2 3 4. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. हा पाय स्ट्रेट 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 स्ट्रेट, हातसुद्धा स्ट्रेट स्ट्रेट. थकवा. आला एक स्पिन. सो 1 2 3 4 स्पिन. यानंतर मला पिरतीच्या झुल्यात झुलवा. आता स्पिन करून आलात, आता उजवा पाय पुढे टाकून मला पिरतीच्या झुल्यात, याच्यामध्ये उजवा पाय पुढे टाकून हा वाला, हा हात आपण असं ठेवतो. ओके, हे हे बनवायचं आहे आणि हे कमरेवरून जाणार. हे असं कमरेवरून जाऊन स्पिन नाही, अशी वेव करून इथे डोक्यावर, इथे आपला लावणी जो जुडा असतो त्याच्यावर तो हात असा इथे बसवायचा आहे. मला पिरतीच्या झुल्यात झुलवा. झुलवाला हिप मुवमेंट आहे. ओके, झुलवा. पहिलं झालं मला पिरतीच्या झुल्यात झुलवा. आता उजवा पाय परत उचलून फक्त बाजूला ठेवायचे आणि हात 1 2 मला पिरतीच्या, हे इथून फील करत इथे जायचं. उजवा हात डाव्या हाताला फील करत इथे जायचं आहे. आता डावा हात इथून इथे, डावा हात आणि पाय दोन्ही ट्रॅव्हल करून हे इथे आले, हे इथून ट्रॅव्हल करून इथे यायचं आहे. ही हँड मुवमेंट आहे ही. आणि परत कंबर झुलवा. झुलवाला परत हिप, ती जी बीट वाजते त्याला 1 2. सो हे दिसताना असं दिसेल. मला पिरतीच्या झुल्यात झुलवा, राया पिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा. हे झाल्यानंतर पुन्हा जी जंप केली होती आपण, आता आपण ही जंप केली होती, हात हे होते, आता आपले हात हे ठेवायचे आहेत. ओके, इथे उजवीकडे डावीकडे आणि सेम जंप जी आपण मगाशी केली होती. पिरतील्यात झुलवा आणि इश्काचा एक जंप आणि स्पिन. आता मगाशी जो पहिलावाला स्पिन होता तो हा स्पिन होता, पण आता हा स्पिन आहे. हा हात इथून मारून हा ह्याच्या फोर्सने तुम्हाला स्पिन एक फोर्स मिळतो स्पिन घ्यायला. आणि इश्काचा गुलकंद खिलवा. 4 खिलवा. डिपिंग 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 डिपिंग. डावीकडे डिपिंग, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे आणि खिलवाला खिलवा. आपण जे खातो त्याची ती मूव्हमेंट आहे. खिलवाला खिलवा. आणि हा एक बॉडीचा एक असा, लावणीमध्ये कसा हे असतो, कशी वेव असते. सो ती 1 2 3 4. 1 2 3 4. आता परत वाजतं मला पिरतीच्या झुल्याचा झुलवा. ठीक आहे, मला पिरतीच्या खिलवा झालं 1 2 3 4. त्यानंतर परत वाजतं मला पिरतीच्या झुल्यात झुलवा. 1 हँड मुवमेंट हे आहे. ओके, हे 1 2 3 स्पिन. पाय आपले जातात 1. आता हिप जो आहे आपला तो बाहेर वेव करायचा आहे. वेव फक्त जायचं नाही आहे मागे, तर तो पुश करा. जिथे हात पुढे पुश होता तिथे हिप मागे पुश होतो. सो हे 1 2 3 4 3 वेळा आणि मग स्पिन.
मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. आणि हे जेव्हा मागे जातो ना तेव्हा हा पाय हलका हलका उठतो, म्हणजे तो उठला तर तो अजून छान वाटेल आणि अजून तुम्हाला मागे जायला तो फोर्स. गुलकंद खिलवाला. हात जात आहेत 1 2 3 4. 1 खालून सुरू करून वर, पण तो स्लो न्यायचा आहे हात, म्हणजे 1 2 3 4. आणि हे करत करत डावीकडे ट्रॅव्हल करायचं. म्हणजे सपोज तुम्ही इथे गेलं, हे आता झुलवा आणि इश्काचा गुलकंद खिलवा, आणि मग बॉडी पण अशी ट्रॅव्हल होते. तुम्ही स्वतः उजवीकडे ट्रॅव्हल होता आणि बॉडीसुद्धा ट्रॅव्हल होते. द्यावं लागेल. तर आपण 1 2 3 1 2 3 1 2 3 करतो आणि हात जस्ट इश्काचा गुलकंद खिलवा हे करत आपल्याला पुन्हा सेंटरला यायचं आहे. ओके, हे करू शकता, उजवा हात करू शकता, दोन्ही करू शकता, पण उजवा हात किंवा डावा हात चांगला वाटेल. आणि हे पायाची स्टेप आहे मागे यायची. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 असं झुलता ठेवायचं आहे, बॉडी पण अशी झुलती ठेवायचं आहे. सो 1 2 3 1 2 3 आणि हे दोनच येतात. तर ह्यात जितकं तुम्हाला ट्रॅव्हल करतं, तर पुन्हा इथे उजवीकडे डावीकडे उजवीकडे ट्रॅव्हल आहे. मला जोडीनं मुंबईला फिरवा हो राया. 1 2 3. जी बैलगाडीवाली जी स्टेप असते तर ती 1 2 3. बॉडी पण अशी 1 2 3. डावा पाय पुढे, डाव्यावरती आपण उजव्यावरती डिपिंग करतो, डावा वर जातो. सेम आता उजवीकडे सेंटरवरून लेफ्टला आलो, आता लेफ्टवरून राईटला जातो आहे आपण. एक असा ट्रायंगल तयार होतो स्टेजवर. सो मला जोडीनं मुंबईला फिरवा हो राय, मला जोडीनं मुंबईला फिरवा. आता ठीक आहे, आपण असा हट्ट करतो ना तेव्हा कसं करतो तसं जायचं आपल्याला. सो 1 2 3 1 2 3. आता हे कर आपल्याला सेंटर स्टेज यायचं आहे. सो तुम्ही राईटला आहात ना, मला जोडीनं मुंबईला. सो तुम्ही इथून इथे ना लेग मुवमेंट फक्त सिम्पल आहे, वॉकच आहे, पण तो असा 1 2 आणि हात असे जातात. ओके, मला जोडीनं मुंबईला फिरवा. हे 4 1. हात डाव्या दिशेला आपण बघतो आणि हात फेकतोय आपण असे 1. आणि हाताबरोबर उजवा पाय सुद्धा. आणि हे करत हलकं एक मागे जातो आपण, फिरवा. 4 करून स्पिन, अगेन तोवाला स्पिन. आता परत रिपीट होतं, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. त्याची पहिली गेली होती आपण, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, ती रिपीट होते इथे. ओके, झुलवा. दुसरी रिपीट नाही, दुसरी आहे मला फिरतीच्या झुल्यात. आता इथे उजवा पाय आपण अलगद मागे टाकतो आणि बॉडी थोडी अशी 1 2 अशी बेंड होऊन डावीकडे बीट वाजते, धक धक धक, तर त्याला धक धक धक. हे थोडं अवघड वाटू शकतं काही लोकांना. हे आहे झुलला तर 1 2 3. आता हे 1 2 चेस्ट अप डाऊन, आणि जेव्हा चेस्ट डाऊन होते तेव्हा पेल्विस पुढे येतं. सो 1 2 3 आहे हे चेस्ट आऊट, बम आऊट आणि सेटीच्या झुल्यात. आता पाय असे जर आपण उजव्या पायावर बसलोय, डावा पाय बेंड आहे, तर हे धक 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 1 2 3 1 2 3. सो ठाक 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 झाल्यानंतर मला इश्काचा गुलकंद खिलवा हे येतं. तर यामध्ये जर आपण पहिलं केलं होतं, जी जम्पमध्ये हे केलं होतं, आता हेच 2 वेळा करायचं आहे. ठाक 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 आणि इश्काचा गुलकंद. सेम जम्प जी मगाशी केली होती, 1 2 आणि हात जातात 1 2. सेम स्पिन नाही, 1 2 द खिलवा. सेम जे पहिल्याला केलं होतं, द खिल आणि इश्काचा गुलकंद खिलवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा हो राया मला. आता इथे आपण जे ट्रॅव्हल केलं होतं, इथे ते ट्रॅव्हल नाही करायचं, हे जागेवरच करायचं आहे. 1 2
3 4. आता हे 1 जे ट्रॅव्हल करताना केलं होतं, फक्त ते एका दिशेने केलं होतं, जागेवर करायचं. आणि हा वेव्ह डावीकडून उजवीकडे 1 2 3 4. आणि हात सेम 1 2 3 4. इथे आपला अंतरा संपतो. Johnny ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लाल देखणी नखरेला कटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद केलवा फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद केलवा. सो अशा पद्धतीने आपला अंतरा कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आणि याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आहेच. आणि पहिल्यांदा मी डान्स ट्युटोरियल केला आहे. मला माहीत नाही तुम्हाला कसा वाटला असेल, पण मी प्रयत्न केला आहे की प्रत्येक स्टेप फोडून व्यवस्थित शिकवण्याचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपण पुढचं जे सेकंड हाफ जो मुखडा आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवेन त्याच्या ट्युटोरियलचा. सो बघा हा. आणि जर तुम्ही हा डान्स कुठे परफॉर्म केला तर मला टॅग करायला विसरू नका. डेफिनेटली मला टॅग करा. मी ते शेअर करेन. मला खूप आवडेल जर हा परफॉर्मन्स कोणी स्वतः केला घरी. जर तुम्हाला यातून काही शिकायला मिळालं तर मला खूप आवडेल. तर नक्की मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि जर तुम्हाला आवडला तर आपण जो सेकंड हाफ आहे तो सुद्धा लवकरच करू. ओके, थँक्यू. बाय.